नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक करता तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अर्ज या ठिकाणी कोण कोण करू शकतं, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी वीजतंत्री या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। अमरावती विभागामार्फत ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज जे आहे या ठिकाणी 13/12/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे NCVT सर्टिफिकेट किंवा ITS सर्टिफिकेट इलेक्ट्रिशियनच्या ट्रेडमधून असणं आवश्यक आहे। तुम्हाला अर्ज करतेवेळी शैक्षणिक दस्तऐवज जे आहेत 10वीचे प्रमाणपत्र व ITI वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिका मूळपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे। शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे डोमेसाइल सर्टिफिकेट, प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र, त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक तुम्ही असाल तर EWS प्रमाणपत्र, विद्यावेतन जे आहे या संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही। अप्रेंटिस बेसिस जॉब असल्यामुळे या ठिकाणी एकूण 25 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्हाला अप्रेंटिस वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करावं लागणार आहे। त्यासाठीचा आस्थापना नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। वय जे आहे तुमचं 1 डिसेंबर 2024ला या ठिकाणी काउंट केलं जाईल। 18 ते 38 वर्षापर्यंतची वयाची अट या ठिकाणी आहे। मागासवर्गासाठी 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी असणार आहे। आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्जासोबत ऑफलाईन अर्ज देखील या ठिकाणी पाठवायचा आहे। ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जाचे प्रतिसोबत आपल्याला ऑफलाईन अर्ज जो आहे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय औदा सवसू विभाग, प्रकाश सरिता, प्रशासकीय इमारत, बिविंग तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती या ठिकाणी पोस्टाने किंवा स्वहस्ते आपण पाठवू शकता। ऑफलाईन अर्जासाठीचा फॉर्म आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।